मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये असं म्हणायचं असेल, की "अरे यार, मला एखादी गोष्ट करावी लागली, मला खूप संघर्ष करावा लागला, मला खूप मेहनत करावी लागली." म्हणजे मला एखादी गोष्ट करावी लागली, असं जर समजा तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं असेल, तर त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे किंवा ती वाक्यरचना मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा काय करायचं, आय हॅड टू घ्यायचं, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं जे तुम्हाला येतं ते. त्याचा अर्थ होतो मला एखादी क्रिया करावी लागली किंवा ती क्रिया करावी लागली. आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे आय हॅड टू. जर समजा मी या ठिकाणी स्ट्रगल हे क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं, तर वाक्य काय झालं, आय हॅड टू स्ट्रगल, म्हणजे मला संघर्ष करावा लागला. आय हॅड टू, आता या ठिकाणी रिकाम्या जागेचं समजा तुम्ही वर्क हे क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं, आय हॅड टू वर्क, मला काम करावं लागलं, मला निघावं लागलं. निघणे म्हणजे लिव्ह मित्रांनो. पहा कसं, आय हॅड टू लिव्ह, LEAVE, लिव्ह म्हणजे निघणे, मला निघावं लागलं. त्यानंतर पहा, आय हॅड टू रिकामी जागेत काय दिलंय, मला जावं लागलं, म्हणजे इथं जर समजा तुम्ही गो हे क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं, आय हॅड टू गो, तर मला जावं लागलं. आय हॅड टू सिद्ध करावं लागलं. आता सिद्ध करण्यासाठी क्रियापद कोणतं आहे, प्रूव्ह. आय हॅड टू प्रूव्ह म्हणजे मला सिद्ध करावं लागलं. त्यानंतर आय हॅड टू या ठिकाणी समजा तुम्ही स्टॉप घेतलं, तर काय झालं वाक्य, आय हॅड टू स्टॉप, अरे यार मला थांबावं लागलं. आणि लास्ट वन, आय हॅड टू समजा क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं वॉक, मला चालावं लागलं, मला पायी चालावं लागलं. या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकता.